बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। कुर्ल्यामधील बेस्ट बस अपघात प्रकरणातील अपडेट आहे। आरटीओचं तपास पथक बसचा तपास करायला आगारात दाखल झाल्याची माहिती आता मिळते। आताची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। कुर्ल्यामध्ये काल रात्री जो बेस्ट बसचा अपघात झाला त्यामध्ये आता आरटीओचं पथक तपास करण्यासाठी दाखल झालंय। कुर्ला डेपोमध्ये कुर्लाच्या आगारामध्ये हे पथक दाखल झालं असून आताच्या त्या बसचा तपास केला जाणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल? कुर्ला डेपोमध्ये आरटीओचे अधिकारी आलेत आणि आता बसचा तपास करणार आहेत। तो फार मोठा भीषण होता। त्यामध्ये अनेकांना आपले प्राण जे आहेत ते गमवावे लागले आहेत। चालकाने असा दावा केला होता की बसचा वेग जो आहे तो अचानक वाढला आणि बस ब्रेक झाले होते। मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर असं समोर आलं की बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता। ज्या बसचा अपघात झाला होता तीच बस आता जी कुर्ला बस डेपोचा आगार आहे त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आता आरटीओचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आरटीओच्या पथकाकडून संपूर्ण बसचा तपास आता करण्यात येत आहे की बसमध्ये नेमकं काय झालं होतं। चालक जसा दावा करतोय तसंच काही झालं होतं का? आपण बघू शकतो की या ठिकाणी चाक असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील। आरटीओ कडून संपूर्ण तपास जो आहे तो या बसचा केला जातोय। चालकाने दावा केला होता की ब्रेक फेल झाले होते, तसेच स्पीड अचानक वाढला होता, बसचा अचानक वेग वाढला होता आणि म्हणून ती घटना घडली। मात्र तसं काही नसून बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो अपघात घडला। खरं म्हणजे पाहायला गेलं तर बस चालक हा कंत्राटी पद्धतीने रुजू करण्यात आला होता। त्याला कोणतेही अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नव्हता, मात्र तरी देखील त्याला कामावरती चालक म्हणून रुजू करण्यात आलं आहे। आता आरटीओचं पथक तसंच डीसीपी या ठिकाणी पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण बसचा तपास आता या ठिकाणी करण्यात येत आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की या तपासाअंती नेमकं काय होणार आहे। धन्यवाद सूरज, या सविस्तर अपडेटसाठी। आपण असेच आमच्या सोबत राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू। पण तुर्तास हे दृश्य आपण पाहतोय। डेपोमध्ये अपघातग्रस्त बस आणण्यात आली आणि आरटीओचे अधिकारी आले आहेत। त्या ठिकाणी ते अधिकचा तपास करताय। खरंच बसचे ब्रेक फेल झाले होते का याचा तपास केला जातोय। दरम्यान बेस्टचा ड्रायव्हर संजय मोरे बाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येतेय। संजय मोरे हा 1 डिसेंबरला बस चालक म्हणून रुजू झाला होता। तर संजय मोरे हा कंत्राटदाराचा चालक होता। कंत्राटी पद्धतीने भरती झालेला संजय मोरे आधी खासगी बस चालवत होता अशी माहिती समोर आली आणि त्यामुळेच कोणताही अनुभव नसताना संजय मोरेची नेमणूक कशी झाली आणि त्याला एवढी मोठी बेस्टची इलेक्ट्रिक बस कशी चालवायला दिली असे काही सवाल उपस्थित होत आहेत। अनुभव नसताना सुद्धा संजय मोरेला एवढी मोठी बस चालवायला देणाऱ्यांचीही आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अत्यंत गंभीर अशी ही बाब आहे, कारण की कुठलाही अनुभव नसताना थेट त्याला सरकारी जी बस असते, बेस्टची बस ती चालवायला दिली। त्यामध्ये 60 प्रवासी होते आणि अशातच इतक्या 60 प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यात आलाय। त्यामुळे आता नेमकं कुणी त्यांना परवानगी दिली याचाही तपास होणार आहे। दरम्यान कुर्ला बस अपघातातला बस चालक संजय मोरेला जमावानं बेदम मारहाण केली आहे। अपघात झाल्यानंतर संजय मोरे हा बसमध्येच होता, तेव्हा उपस्थित जमावानं त्याला चांगला चोप दिला। पोलिसांनी सुद्धा मध्ये पडत मग संजय मोरेला जमावापासून वाचवलं आणि सुरक्षित स्थळी त्याला हलवलं। परंतु ज्यावेळी त्याला मारहाण करण्यात येत होती, त्याला चोप दिला जात होता, तेव्हाची दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। हा अपघात घडल्यानंतर संतप्त जमावानं संजय मोरेला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याला बेदम मारहाण केली, चांगलाच चोप दिला। परंतु पोलिसांनी मध्यस्थी केली, पोलिसांनी जमावाला बाजूला केलं आणि संजय मोरेला त्याची सुटका केली। भाव क्या बोलता? दरम्यान अपघातग्रस्त बस संदर्भात सुद्धा मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता असं चौकशीनंतर समोर आलेलं आहे। मात्र
बसचा जो वेग होता तो आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा चालकानं दावा केला. बस चालक हा कंत्राटद्वारे नेमला गेला असल्याची ही माहिती आहे. तर बस चालकावरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय. परंतु अपघातग्रस्त बस यात कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता. ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे, कारण की बस चालकानं दावा केला होता की बसचेच ब्रेक फेल झाले होते आणि तिने अतिशय वेग धरला होता म्हणून हा अपघात झाला. परंतु आता तपासानंतर माहिती समोर आली आहे बसमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता आणि त्यामुळेच बस चालकावरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. तर अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर येते ती म्हणजेच बेस्ट अपघातामध्ये मृतांचा आकडा वाढलाय. आधी 5 वरून आता 6 वरती हा आकडा आलेला आहे. 6 जण या धडकेत ठार झाल्याची माहिती आहे, तर 49 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. कुर्ला परिसरात एक भरधाव एसी बेस्ट बस मार्केटमध्ये शिरली आणि या भरधाव बेस्ट बसनं 49 पेक्षा जास्त लोकांना चिरडल्याचं कळतंय. सकाळपर्यंत अपडेट होती की 30 जण जखमी झाल्याचं कळत होतं, मात्र आता 49 जणांना चिरडल्याची माहिती आहे आणि या भीषण अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत अशी माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. आताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय. मृतांचा आकडा तर वाढल्याचे सोबत जखमींचाही आकडा वाढलाय. मृतांचा आकडा 6 वरती गेलाय तर जखमींचा आकडा 49 वरती गेलाय.